तर आज आपण बेसिक ऑफ स्टॉक मार्केट ज्याच्यामध्ये मार्केट स्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय असते हे पाहूयात. तर सुरुवातीला आपण पाहूयात की मार्केटमध्ये लोअर हाईज काय असतात, हायर हाईज काय असतात. त्याचबरोबर ह्याच्यामुळे मार्केटमध्ये अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंडचं फॉर्मेशन कसं होते हे आपण पाहणार आहोत. त्यामुळे चला आज सुरुवात करूयात. बेसिकली आपल्याला मार्केटमध्ये मार्केट स्ट्रक्चर शिकणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मार्केट स्ट्रक्चरमध्ये मार्केट मुव्हमेंट करण्याचे दोन टाइप्स असतात. एक म्हणजे मार्केट हायर हायचं क्रिएशन करत चालतं आणि दुसरं असतं ते मार्केट लोअर हायचं क्रिएशन करत असतं. तर याच्यामध्ये बेसिकली मार्केट जर हायर हायचं जर क्रिएशन करत असेल म्हणजे कशा प्रकारे, तर मार्केट अशा प्रकारे जर तुम्हाला दाखवतो एक प्रकारे. हे पहा, हा जो आहे हा एक हाय आहे पॉइंट आणि हा एक लो पॉइंट आहे. तर हा जो हाय पॉइंट आहे याच्यावरती नेक्स्ट हाय पॉइंट बनलेला आहे, याला आपण म्हणतो हायर हाईज. याला म्हणतो आपण हायर हाईज. त्याचबरोबर पुढचा जो नेक्स्ट पॉइंट आहे तो प्रिव्हियस हाय पेक्षा वरती आहे, तर त्याला आपण म्हणू शकतो पुन्हा एकदा हायर हाईज. तुम्ही पाहू शकता ह्या हाय पेक्षा हा जो हाय आहे हा वरती आहे, हा हाय पण त्याच्या वरती आहे. तर अशा प्रकारे जर हायर हायचं जर क्रिएशन होतंय तर आपण मार्केटमध्ये इथे अप ट्रेंड चालू झाला आहे असं म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? अप ट्रेंड चालू झालेला आहे. त्याच प्रकारे दुसऱ्या प्रकारची मुवमेंट असते ज्याच्यामध्ये मार्केट काय करतं, लोअर लोचं क्रिएशन करत असतं. हे कसं? तर बेसिकली पहा, जेव्हा डाऊन ट्रेंड असतो अशा वेळेस मार्केट पहा अशा प्रकारे चालू असतं. लोअर लोचं क्रिएशन. याच्यामध्ये काय असतं, तर हे पहा हा जो लो आहे, हा जो लो आहे याच्या खाली हा जो नवीन लो तयार झाला आहे. तर ह्या लोच्या खाली हा जर लो तयार झालाय, तर आपण म्हणू शकतो की मार्केटमध्ये लोअर लोचं क्रिएशन झालंय. अशा प्रकारे जर मार्केटमध्ये लोअर लोचं तुम्ही पहा ह्या लोच्या खाली पुन्हा एकदा नवीन लो झाला आहे. तर त्याला म्हणू शकतो लोअर लोज. तर मार्केटमध्ये जेव्हाही असं लोअर लोचं क्रिएशन होत असतं ना, तर अशा वेळेस आपण या प्रकारच्या ट्रेंडला डाऊन ट्रेंड म्हणत असतो. डाऊन ट्रेंड. तर अशा प्रकारे मार्केटमध्ये अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंडचं फॉर्मेशन होत असतं आणि याच्या मदतीने आपण मार्केटमध्ये बाईंग करायची, सेलिंग करायची याचे डिसिजन घेऊ शकतो. तर बेसिकली जेव्हा मार्केटमध्ये अप ट्रेंड असतो ना, अशा वेळेस आपल्याला मार्केटमध्ये बाईंग करायची असते आणि मार्केटमध्ये जेव्हा डाऊन ट्रेंड असतो, तेव्हा मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग करायचं असतं. तर याच्या मदतीने आपण सहजपणे ट्रेंड रिव्हर्सल फाइंड आउट करू शकतो. तर हे ट्रेंड रिव्हर्सल कशाप्रकारे फाइंड आउट करायचे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला ट्रेंड रिव्हर्सल च्या मदतीने जर शिकायचं असेल, तर तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं ना, तर नेक्स्ट पार्ट आपण नक्कीच ट्रेंड रिव्हर्सल या टॉपिक वरती बनवूयात. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका. थँक यू.